अखेर काँग्रेसची मनधरणी करण्यात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यश आलंय। काँग्रेसने अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय, त्यामुळे दानवे आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरलेले आहेत। काँग्रेसने दानवेंना पाठिंबा देताना उद्धव ठाकरेंच्या माघार घेण्याच्या निर्णयाचं सुद्धा कौतुक केलं। दरम्यान आमची भाजपा विरोधातली लढाई कायम राहणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आणि उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तिशः निर्णय आहे, त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो आणि ते समर्थन करत असतानाच आगामी काळामध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही उभे ठाकणार आहोत। काँग्रेसची निवडणुकीतून माघार घेण्याची हॅट्रिक बघायला मिळते। गेल्या 2 महिन्यात 3 वेळा काँग्रेसची तलवार मॅन आधी उमेदवार देणार म्हणून घोषणा आणि नंतर ऐनवेळी माघार घेण्यात आली आहे। राज्यसभेच्या निवडणुकीतून शरद पवार यांनी माघार घेतली, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून सुनेत्रा पवार यांच्यासाठी माघार घेण्यात आली, तर आज विधान परिषद निवडणुकीमध्ये अंबादास दानवेंसाठी काँग्रेसने माघार घेतली आहे। महत्त्वाची अपडेट, काँग्रेसने आता निवडणुकीतून माघार घेण्याची ही हॅट्रिक बघायला मिळते। 3 वेळा काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। पहिल्यांदा म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीतून शरद पवार यांच्यासाठी माघार, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून सुनेत्रा पवार यांच्यासाठी माघार घेतली, तर आज विधान परिषद निवडणुकीमध्ये अंबादास दानवेंसाठी काँग्रेसने माघार घेतलेली आहे। आधी उमेदवार देणार म्हणून घोषणा केली काँग्रेसनं आणि नंतर ऐनवेळी काँग्रेसकडून ही माघार घेण्यात आलेली आहे। 3ही वेळी असाच प्रकार घडलाय, त्यामुळे काँग्रेसची निवडणुकीतून माघार घेण्याची हॅट्रिक बघायला मिळते। गेल्या 2 महिन्यात 3 वेळा काँग्रेसची तलवार म्यान आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, ही आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल की काँग्रेसला 3 वेळा तब्बल माघार घ्यावी लागली आणि हॅट्रिक केलेली अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आज पाहायला मिळालंय। सगळ्यात पहिल्यांदा जर विचार करायला गेला तर राज्यसभा निवडणूक जाहीर झाली होती आणि आपल्याला माहिती आहे की काँग्रेसने त्यावेळेला उमेदवार द्यायचा प्रयत्न केला होता, मात्र शरद पवार यांचं नाव आल्यामुळे ऐनवेळी काँग्रेसनं माघार घेतली होती। काँग्रेस हायकमांडनं म्हणजे दिल्लीच्या हायकमांडनं देखील त्याला मंजुरी दिली होती। दुसरं, बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं काही करून उमेदवार देणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यावेळेला देखील मध्यस्थी शरद पवार यांनी स्वतः करत इतर नेत्यांनी देखील केली होती। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना फोन केला होता आणि तिथून देखील माघार घेतली होती। आणि तिसऱ्यांदा आज आपण पाहतो की विधान परिषद निवडणुकीमध्ये अंबादास दानवे यांना थेट पाठिंबा काँग्रेसने दिला आणि माघार देखील घेतलेली आहे। खरं तर काल ज्यावेळेला दानवेंचं नाव आलं त्यावेळेला सपकाळ हे राजधानी दिल्लीमध्ये होते आणि त्याच वेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं की काँग्रेस उमेदवार देणार, मात्र आज सकाळपासून 2-2.5 तास ज्या काही गांधी भवनामध्ये बैठका पार पडल्या, त्या बैठकीला शिवसेनेचे नेते होते, काँग्रेसचे नेते होते आणि अखेर तोडगा निघाला आणि काँग्रेसने माघार घेतली आहे। त्यामुळे हा एक मोठा सेटबॅक म्हणावा लागेल काँग्रेस पक्षाला की तब्बल 3 निवडणुकांमधून काँग्रेसला माघार घ्यावी लागली आहे। आता सगळ्यात महत्वाचं हेच आहे की 2028 साली होणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना असेल किंवा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, कशा पद्धतीनं काँग्रेसला जागा वाटपामध्ये न्याय देते हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे। नक्कीच नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।